मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्करवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं. मार्करवाडीमध्ये येणं चुकीचं आहे का? पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल. मार्करवाडी गावासह तालुक्यामध्ये मी विकास कामं केली आहेत, त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं निवडणूक घ्या, आमची तयारी. राम सातपुतेंचं वक्तव्य. ईव्हीएम नको, गावागावामध्ये आणि तालुक्यांमध्ये ठराव करा. शरद पवारांचं मार्करवाडीतील जनतेला आवाहन. तर आम्हाला इथे राजकारण आणायचं नाहीये, लोकांच्या शंकेचं निरसन करायचंय, पवारांची भूमिका. निवडणुकीसंदर्भात लोकांच्या मनात शंका, निकालच असे आलेत की लोकांच्या मनात शंका आली. निवडणूक पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे, पवारांची प्रतिक्रिया. जनतेच्या मनात शंका असल्यामुळे आता ईव्हीएम रद्द करा, जयंत पाटलांची मागणी. तर विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभवाची भीती असल्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा. खासदार म्हणून ईव्हीएमवर निवडून आलेल्या महाविकास आघाडीतील सर्वांनी राजीनामा द्यावा, खोटारडेपणा करण्यासाठी उद्योग सुरू असल्याची बावनकुळेंची टीका. मी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर आमदारकीचा राजीनामा देतो, देशात एक पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण? उत्तम जानकरांचा सवाल. बॅलेटवर निवडणूक घेण्याची सरकारनं तयारी दाखवली की राजीनामा देऊ, मात्र माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका, जयंत पाटलांच्या उत्तम जानकरांना सूचना. प्रशासनाकडून आमच्या गावावर अन्याय झाला, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायचं ठरवलं तर गुन्हा दाखल केला, मार्करवाडीतील महिलांचा आरोप. मार्करवाडीमध्ये उत्तम जानकरांना मतदान झालंच नाही, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आमचीही तयारी. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आमची सुद्धा तयारी असल्याची राम सातपुते यांची भूमिका. सोलापूरच्या मार्करवाडीमध्ये बॅनर लावण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद, तर पवार गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने, शाब्दिक बाचाबाची झाल्याचा व्हिडिओही व्हायरल. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, जनतेची दिशाभूल त्यांनी करू नये, पराभव स्वीकारला तर यातून लवकरच बाहेर याल, ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी डिवचलं. तर अपयश झाकण्यासाठी ईव्हीएमवर खापर फोडलं जात आहे, महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलं, हे स्वीकारत नाहीत. निकाल विरोधात लागला की ईव्हीएमला दोष दिला जातो, उदय सामंतांची प्रतिक्रिया. राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांची अर्ज या ठिकाणी भरला, तर नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार. उद्या राहुल नार्वेकरांच्या निवडीची घोषणा होणार. महाविकास आघाडीची विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पदाची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी. पटोले, भास्कर जाधवांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची भेट घेतली. सत्ताधारी आमदारांसह महाविकास आघाडीच्या आमदारांचा आज शपथविधी, तर नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी हातात संविधान घेऊन विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली. विरोधकांना संविधान फक्त निवडणुकीपुरतंच आठवतं, शपथ घेण्यास नकार म्हणजे संविधानाचा अपमान. विरोधकांच्या सभात्यागावरून बावनकुळे आक्रमक. शिंदे कुठेही नाराज नाहीत, जोमानं काम करतायत, सामंतांची प्रतिक्रिया. तर मंत्रिमंडळ सांभाळायला तीनही नेते सक्षम, मंत्रिमंडळ लवकरच विस्तार होणार, उदय सामंतांची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजप धक्कातंत्र वापरणार, भाजप काही जुन्या चेहऱ्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देणार. भाजपचे 15 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक, हिवाळी अधिवेशनाची तयारी आजच ठरणार. तर विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सामील होणार का, याकडे आता लक्ष. सत्तेत आलेलं सरकार जनतेच्या मनातलं नाही, दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून. नाना पटोले यांचा हल्लाबोल. तर आमची मतं चोरली गेली, 76 लाख मतं अचानक वाढली, पटोलेंचा आरोप. बॅलेटवर निवडणूक व्हावी ही जनतेची भावना, बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रत्येक गावामध्ये ठराव सुरू. विधानसभेमध्ये आम्ही रस्त्यावर सुद्धा लढाई लढू, नाना पटोलेंचं वक्तव्य. घाटकोपर इथल्या मनसे कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश, तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सतीश पवार यांच्यासह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. तर उपस्थितांकडून उद्धव ठाकरेंचं मनातील मुख्यमंत्री म्हणून नाव. पराभव ज्याच्या जिव्हारी लागतो तोच उद्याचा इतिहास घडवू शकतो, मनसे कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा. तर चोरांचं राज्य आपल्याला उद्ध्वस्त करावं लागेल, ठाकरेंची प्रतिक्रिया. शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार, माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार प्रगती पुस्तकात नापास. तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे हे प्रगती पुस्तकात पास. माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट, दिलीप मोहिते पाटलांची अजित पवार गटाकडून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता. दिलीप मोहिते पाटलांचा खेड विधानसभा मतदारसंघातनं पराभव.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली तर देवगिरी बंगल्यावर जात आढळराव पाटील यांच्याकडून अजित पवारांना शुभेच्छा। अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर आणि नाना पटोले यांची गळाभेट। खोसकरांनी काँग्रेस सोडत अजित पवार गटात केला प्रवेश। मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मागाठाण्यामध्ये शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे भावी मंत्रिपदाचे बॅनर्स तर बॅनरवर लाल बत्ती वाहनाचा आणि विधान भवनाचा फोटो, बॅनरची सर्वत्र चर्चा। पुण्यातील पुरंदरचे आमदार विजय शिवतारेंच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांचे यमाई शिवरी देवीला साकडं तर आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी शिवतारेंना मंत्रिपद मिळणं गरजेचं, कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त। बेळगावमध्ये उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा। महामेळाव्याला कर्नाटक सरकारकडून अद्यापही परवानगी नाही तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मेळाव्याला हजेरी लावणार। बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता। सीमा भागाचा प्रश्न सुटता कामा नये ही काँग्रेसची भूमिका। उदय सामंत यांची टीका तर बेळगाव हा महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न, त्यांचं म्हणणं चिरडून टाकू नये आव्हाडांचं आवाहन। सुषमा अंधारेंना पाटण कोर्टाकडून जामीन। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात शंभूराज देसाई यांची बदनामी प्रकरणी आता सुषमा अंधारेंना दिलासा। नंदुरबारच्या अस्लोदमध्ये दारूबंदीसाठी महिलांचं बॅलेट पेपरवर मतदान सुरू। सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात। महिलांच्या लांबच लांब रांगा तर अस्लोद गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात। सोलापुरातील करमाळा पाथुर्डीत बाळूमामा मूर्ती स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। संत बाळूमामा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील माली गावात धानाच्या पुंजण्यांना आग। धान उत्पादक शेतकऱ्यांचं अंदाजे 70,000चं नुकसान, भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। भंडाऱ्याच्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं लाखो क्विंटल धान उघड्यावर। ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची शेतकऱ्यांना भीती। बुलढाणा जिल्ह्यात रब्बी पिकांचा पेरा वाढला। गहू हरभऱ्यासह रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात। गोंदिया जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात। बदलत्या वातावरणामुळे तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव। जिल्ह्यातील 4,738 हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड। जळगाव जिल्ह्यातील रब्बीच्या 80% पेरण्या पूर्ण। भुसावळसह मुक्ताईनगर परिसरात गव्हाची सर्वात जास्त लागवड। बुलढाण्यात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात सोयाबीन तारण योजनेला शेतकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद। कारंजा, मानोरा आणि वाशिम तालुक्यातील केवळ 180 शेतकऱ्यांनी 9,288 क्विंटल सोयाबीन तारण ठेवत 2 कोटी कर्ज घेतलं। वाशिम जिल्ह्यातील नागी येथील विहिरीत पडलेल्या रानमांजराची अखेर सुटका। 5 दिवसांनंतर वन विभागाच्या पथकाकडून रेस्क्यू। जालना जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी। पावसामुळे जाफराबाद, बदनापूर तालुक्यातील ज्वारीचं पीक जमीनदोस्त। नागपूरसह विदर्भातील अनेक भागात ढगाळ वातावरण। काही भागात तुरळक पावसाची शक्यता। जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची लाट। तापमान 11 अंशावर। ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या। पारा आणखी घसरणार। सांगलीच्या वाळवा तालुक्यात धुक्याचं साम्राज्य। वाळवा आणि शिराळा तालुक्यात अवकाळी पावसानंतर धुक्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। गळीतूस हंगामाला अवकाळी पावसाचा मोठा फटका। शेतवडीत पाणी साचल्यानं ऊसतोड थांबली। ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव। वाशिमच्या शेतकऱ्यांना फटका। उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता। परभणीत तूरनंतर रब्बीचा हरभरा ही धोक्यात। ढगाळ वातावरणामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती। भंडाऱ्याच्या लोहारा धोप मार्गावर ट्रॅक्टर उलटून अपघात। चालकाचा जागीच मृत्यू। नहराजवळील वळणावर ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर गेल्यानं भीषण दुर्घटना। नाशिकच्या मेळा बस स्थानकातील चौकशी कक्षाला बस धडकली। बसचे नियंत्रण सुटल्यानं अपघात। बसने 2 ते 3 प्रवाशांना चिरडलं। प्रवासी गंभीर जखमी। भिवंडी तालुक्यातील वळपाडा परिसरात ग्लोबल कॉम्प्लेक्समधील भंगाराच्या गोदामाला भीषण आग। आगीचं कारण अस्पष्ट। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी। सोन्याचे दागिने लंपास। चोरट्यांना अटक। महागड्या दुचाकी चोरणाऱ्याला अटक। अहिल्यानगरच्या तोपखाना पोलिसांची कारवाई। 3 दुचाक्यांसह 3,90,000चा मुद्देमाल जप्त। जळगावात महापालिकेच्या जुन्या पाईपलाईन चोरी प्रकरणी 3 गुन्हे दाखल। चोरीचे मुख्य सूत्रधार ठाकरे गटाचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन असल्याचं पोलीस तपासात समोर। गोंदिया जिल्ह्यातील कुडव्यात रेतीची अवैध वाहतूक। जिल्हाधिकारी आणि अप्पर तहसीलदारांची कारवाई। वैनगंगा आणि पांगोली नदीपात्रातून अवैध रेती उपसा सुरू। परभणीतील पाथरी नगरपालिका प्रशासनाचा प्रताप। रोहित्र वेळीच दुरुस्त न केल्यानं 12 दिवसांपासून पाणी टंचाई। नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना फटका।
प्रसादासाठी घेतलेल्या मिठाईत निघाल्या अळ्या. जालन्यातील भोकरदनमधील पिंपळगावातील धक्कादायक प्रकार. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं दुर्लक्ष. नागपूरसह विदर्भातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात तुरळक पावसाची शक्यता. नागपूर हवामान विभागाचा अंदाज. जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट. तापमान हे 11 अंशांवर. ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पेटल्या. पारा आणखी घसरणार. कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. गळीत ऊस हंगामाला आता अवकाळी पावसाचा मोठा फटका. शेतवडीमध्ये पाणी साचल्यामुळे ऊसतोड थांबली. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव. वाशिमच्या शेतकऱ्यांना याचा फटका. उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची सुद्धा शक्यता. परभणीत तूर नंतर रब्बीचा हरभरा सुद्धा धोक्यात. ढगाळ वातावरणामुळे मरोग्याचा या ठिकाणी प्रादुर्भाव होण्याची शक्यता. परभणीतील पाथरी नगरपालिका प्रशासनाचा प्रताप. रोहित्र वेळीच दुरुस्त न केल्यामुळे 12 दिवसांपासून पाणी टंचाई. नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका. प्रसादासाठी घेतलेल्या मिठाईमध्ये निघाल्या अळ्या तर जालन्यातील भोकरदनमधल्या पिंपळ गावातला धक्कादायक प्रकार. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं मात्र दुर्लक्ष. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करणार. काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईच्या द्रोणागिरी परिसरामध्ये आरोग्य सेवा केंद्र सुरू करा. शेकाप नेते प्रीतम म्हात्रेंची मागणी. पारव्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई सुरू. 500 ते 5,000 रुपयांचा दंड. पुणे पालिका ॲक्शन मोडवर. अमरावतीच्या शेदूरजा या बाजारामध्ये संत अच्युत महाराजांच्या जन्मशताब्दी समारोपीय उत्सवाला सुरुवात. ढोल ताशाच्या गजरात निघाली भव्य कलश मिरवणूक. भंडाऱ्याच्या लोहारा धोप मार्गावर ट्रॅक्टर उलटून अपघात तर चालकाचा जागीच मृत्यू. धराजवळील वळणावर ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे भीषण दुर्घटना. नाशिकच्या मेळा बस स्थानकातील चौकशी कक्षाला बस धडकली. बसचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. बसनं 2 ते 3 प्रवाशांना चिरडलं. प्रवासी गंभीर जखमी. भिवंडी तालुक्यातल्या वळपाडा परिसरामध्ये ग्लोबल कॉम्प्लेक्समधील भंगाराच्या गोदामाला भीषण आग. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. परिसरातील घरांना या आगीच्या झळा. अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी. सोन्याचे दागिने लंपास. चोरट्यांना पोलिसांकडून अटक. महागड्या दुचाकी चोरणाऱ्याला अटक तर अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिसांची कारवाई. 3 दुचाकींसह 3,90,000चा मुद्देमालही जप्त. जळगावात महापालिकेच्या जुन्या पाईपलाईननं चोरी प्रकरणी आता 3 गुन्हे दाखल. चोरीचे मुख्य सूत्रधार ठाकरे गटाचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन असल्याचं पोलीस तपासात समोर. गोंदिया जिल्ह्यातील कुडव्यामध्ये रेतीची अवैध वाहतूक. जिल्हाधिकारी आणि अप्पर तहसीलदारांची कारवाई. तर वैनगंगा आणि पांगोली नदीपात्रातनं अवैध रेती उपसा सुरू. पुण्यामध्ये नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास आता दंड आणि टोईंगचा भुर्दंड. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा. पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये बेकायदा टपऱ्यांमुळे दुर्गंधी. रेल्वे विभागाची महापालिकेकडे तक्रार.